नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे. विरह भाग 2मध्ये आपलं स्वागत आहे. दिवस असेच चालले होते. उत्कंठा वाढत होती आणि अस्वस्थताही. मनाची इतकी घालमेल कधीच झाली नव्हती. इतकी चलबिचल सहन होईनाशी झाली. जे काही मनात चालले आहे ते कोणाला तरी जाऊन सांगावे असे झाले. सख्या मैत्रिणीला सांगितले. थोडे बरे वाटले, तरीही समाधान वाटेना. शेवटी त्याला सांगून टाकावे असे वाटले, पण हिंमत होईना. कधी चुकून प्रयत्न झालास तर तोंडातून शब्दच फुटत नसत. दिवस जात राहिले आणि शब्द तोंडातच राहिले. कॉलेजची वर्ष सरू लागली आणि वयानुसार समजूतदारपणाही काही जाणीवा नव्याने विस्तारू लागल्या. मनाची चौकट ओलांडून काही विचार त्या बाहेरही डोकावू लागले. आपल्या स्वप्नांची दुनिया या जगाच्या पूर्ण विपरीत आहे. अचानक जाणवले, आपल्या समाजाच्या चौकटींच्या बाहेरचे आहे हे कळून चुकले. या सर्वाला विरोध करून आयुष्य फुलवायची इच्छाच नव्हती आणि हिंमतही. आणि तेही अशा वेळेस जेव्हा समोरची व्यक्ती आपलीच आहे याची शाश्वतीही नाही. आता मात्र मन काढता-पाय घेऊ लागले. ते रात्र जागणे, हवं तेव्हा आठवण काढणे, जिथे तिथे त्याच व्यक्तीला शोधणे, त्याच्या विचारानेच मन फुलून जाणे, सारेच हळूहळू कमी होऊ लागले. कमी केले जाऊ लागले. यामागे प्रखर जाणीव होती. आपल्या वाट्याला या नात्यात मैत्रीपलीकडे काहीच नसण्याची, प्रेम या संकल्पनेपासूनच तो अभिज्ञ असल्याची, बळजबरीने करण्याजोगी ही गोष्ट नसल्याची, या जाणीवेबरोबर नकळत वागणेही बदलले. त्याच्यापासून हरेक प्रकारे दूर जाण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्याच्या आसपास भटकण्याची ती सवय गेली. पण मैत्री तिच्या जागी तशीच होती. त्याला हवं तेव्हा हवी ती मदत करणे, त्याच्यासाठी प्रत्येक वेळी उपलब्ध असणे, त्याची काळजी घेणे, हे सर्व प्रकार चालूच होते. अवघड होतं तसं. प्रेम आणि मैत्री यांच्या सीमारेषा ठरवायच्या होत्या. एकमेकांपासून दूर ठेवायचे होते. त्या दृष्टीने प्रयत्नही चालू होते. त्रास होणे स्वाभाविक होते. मन अनेकदा भरून येतं, भावना दाटून येतं आणि मग डोळ्यात अश्रूंची गर्दी जमेल. मनावर ताबा मिळवणे इतकेही सोपे नव्हते, पण खंबीर बनण्याचे केव्हाच ठरले होते. नशिबाने आता उलटा खेळ खेळायचे ठरवले होते. तिच्या जीवापाड मैत्रीची किंमत आता कळू लागली होती. तिच्या वागण्यात होऊ लागलेले बदल आता जाणवू लागले होते. तिचे ते तुरळक बोलणे त्याला अस्वस्थ करू लागले. एखाद्या वेळी तिची उपलब्धता नसणे त्याला नाराज करू लागले. छोट्या छोट्या गोष्टींत तिची काळजी करणे सुरू झाले. तिचे इतर मुलांबरोबर बोलणे आवडेनासे झाले. भावना त्याच, वागणेही तेच, फक्त व्यक्ती आता बदलली होती. आणि एक मोठा फरक होता. तिला या सर्वांची जाणीव होती, पण त्याला नव्हती. या सर्वाला काय म्हणतात हेच त्याला ठाऊक नव्हते. तिला गृहीत धरण्याचा त्याचा स्वभाव कायम होता. मैत्रीण म्हणून का असेना, पण ती आपलीच आहे अशी त्याची समजूत होती. गोड गैरसमज अर्थातच. मनात कुठल्याशा भावना येतं, पण त्या अजून तितक्याशा तीव्र नव्हत्या. ती मैत्रिणीवरून आता जिवलग मैत्रीण बनली होती. त्याच्या प्रत्येक समस्येचं उत्तर असणारी, त्याला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढणारी. तिच्याशी बोलण्यात वेळ कसा निघून जाईल कळतच नसे. तो क्षण संपूच नये असे वाटे. त्याच्या सगळ्या भावनांना तिथे मोकळी वाट मिळत असे. तिच्या संगतीत सर्वच भान हलके वाटत. पण सर्वच गोष्टी आयुष्यात नेहमी तशाच राहत नसतात. कॉलेजचे दिवस संपून लागले तशी ती जाणीव प्रकर्षाने होऊ लागली. गोष्टी दूर जाऊ लागल्या की त्यांची किंमत कळू लागते. ती सर्व सहज स्वीकारत होती. मनाची तयारी तिने केव्हाच केली होती. हे सर्व तिच्यासाठी आता मैत्रीपलीकडे काहीच नव्हते. त्या साऱ्या भावना, ती ओढ, उत्कंठा, हे सर्व तिने केव्हाच मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवले होते. त्या कप्प्याची जाणीव तिने नियतीच्या हाती सुपूत करून दिली होती. आयुष्यात कुठल्याच अपेक्षा ठेवायच्या तिने बंद केल्या होत्या. कॉलेज संपणार होते आणि पुढे येणाऱ्या नव्या भविष्याला स्वीकारण्यास ती केव्हाच सज्ज झाली होती.